नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण अतिशय आकर्षक अशी मोराची डिझाईन वापरून उलन रंगोली मॅट कशा पद्धतीने तयार करायची याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आपण पाहू शकता किती आकर्षक अशी ही रंगोली मॅट दिसत आहे. चला तर मैत्रिणींनो, रंगोली मॅट तयार करण्यासाठी मी कॉटनचा बेस घेतलेला आहे. त्यावर आधी मोराची जी डिझाईन आहे तर ती काढून घेतलेली आहे. आपण ट्रेस पेपरचा वापर करून देखील ही डिझाईन काढू शकतात. सर्वप्रथम मध्ये जो आपण सर्कल काढलेला आहे तर तिथे आपण उलन आहे तर ती चिटकून घेऊया. त्यासाठी पहा, माझी जी ग्लूगन आहे तरी 100 वॅटची ग्लूगन आहे, तर तिच्याने अधिक चांगल्या पद्धतीने जी उलन आहे तर ती चिटकत असते. तर पहा, मधला जो सर्कल आहे तर तो चांगल्या पद्धतीने तयार करून घेतलेला आहे. शक्यतो तुम्ही जो सर्कल तयार करणार तर त्याच्यामध्ये तुम्हाला किती लाईनी करायची आहे तर ते आधी ठरवून घ्या. समजा तुम्हाला 4-5 वगैरे, कारण की जर आपण कमी जास्त लाईन जर घेतल्या तो आकार आहे तर तो कमी जास्त होऊ शकतो. तर त्यासाठी लाईनी ठरवून घ्या, कारण की एका बाजूला कमी आणि एका बाजूला जास्त लाईनी जर झाल्या तर तो आकार आहे तर तो आकार बिघडत असतो. पहा, त्यानंतर आपण जे डिझाईन काढलेली आहे तर तिला आउटलाईन म्हणजे तिला जी बॉर्डर आहे तर बॉर्डर आधी काळ्या रंगाने आपण ती काळ्या उलनने आपण ती करून घेऊया. शक्यतो काळ्या रंगाने बॉर्डर केल्यावरती ती अधिक उठावदार दिसते, कारण की तुम्ही चित्र कसे काढता आहात त्यापेक्षा तुम्ही रंगसंगती कशी वापरता यावर देखील तुमची जी डिझाईन आहे तर ती अधिक आकर्षक दिसत असते. तर काळा रंग हा बॉर्डरसाठी जर वापरला तो अधिक आकर्षक दिसत असतो. सर्वात प्रथम आपण जी बॉर्डर आहे तर ती बॉर्डर काळ्या रंगाने पूर्ण करून घेऊ. त्यानंतर पहा, फुलांच्या जे पाकळ्या आहेत तर त्या पाकळ्यांसाठी इथे डार्क राणी कलर वापरलेला आहे. शक्यतो डार्ककडून आपण लाईट शेडकडे जर गेलो तर ती जी डिझाईन आहे ती नक्षी आहे तर ती अधिक आकर्षक दिसत असते. तर इथे आपण डार्क राणी कलर बाजूने जी शेड आहे तर ती शेड आपण उलन चिपकून घेणार आहोत. शक्यतो तुमची जी ग्लूगन आहे तर ही जास्त वॅटची घेतली तर अधिक उत्तम, कारण की जास्त वॅटची जर असली तर तिच्याने अधिक उत्तम प्रकारे काम होत असतं. माझी जी ग्लूगन आहे तर ही 100 वॅटची आहे, त्यामुळे काम करणं सोपं जातं, कारण की जास्त वॅटची असल्यामुळे ती लवकर तापते आणि त्यामुळे ग्लू चांगल्या प्रकारे तयार होत असतो. तेव्हा बाजूची जी डार्क शेड आहे तर ती आपण तयार करून घेत आहोत. इथे देखील तुम्ही जी शेड तयार करणार तर शेडसाठी किती लाईनी घेणार आहात. एका पाकळीसाठी समजा तुम्ही 3 लाईनी घेतल्या तर सर्व पाकळ्यांसाठी 3च लाईनी घ्या, कारण की जर त्या लाईनी कमी जास्त झाल्या तुमच्या उलनच्या तर त्याच्यामध्ये तुमचा आकार हा कमी जास्त तिथे दिसू शकतो. मग शक्यतो सर्व पाकळ्यांसाठी आता मी इथे 3-3 लाईनी घेतलेल्या आहे. 3-3 लाईनींची जी शेड आहे डार्क राणी कलरची तर ती शेड इथे तयार करून घेतलेली आहे, जेणेकरून सर्व जे आकार आहे तर हे आकार तुमचे सारखेच दिसतील आणि जी डिझाईन आहे तर ती अधिक आकर्षक तिथे दिसणार आहे. शेडमध्ये जर तुम्ही उलन वापरली तर ती अधिक आकर्षक दिसते. डार्क शेडकडून तुम्ही लाईट शेडकडे जर गेले तर ती डिझाईन खूपच सुंदर अशी दिसते. पहा, इथे जे पाकळ्या आहे तर त्या पाकळ्या आपण आता राणी कलरची डार्क शेड आहे तर तिची जी बॉर्डर आहे तर ती बॉर्डर पूर्ण करून घेऊ. त्यानंतर मध्ये पहा, जी राणी कलर आहे तर तिची लाईट शेड जी आहे थोडीशी लाईट गुलाबी तर ती आपण दुसऱ्या लेअरमध्ये वापरून घेतलेली आहे. त्यानंतर मध्ये आपण लाईट कलर घेतलेला आहे, म्हणजे जेणेकरून डार्ककडून लाईटकडे ही जी शेड आहे तर त्याने ज्या पाकळ्या आहेत तर त्या अधिक उठावदार दिसत आहे आणि त्याने जी नक्षी आहे ती देखील छान दिसते. चिपकवताना मात्र एक लक्षात ठेवायचं की जी आपली उलन आहे ती चिपकलेली आहे का नाही, कारण की बऱ्याच वेळेला आपण ग्लू टाकत असतो तर तो टाकल्यानंतर तो सुकतो, म्हणजे लवकर सुकतो, कारण की ग्लू जर गरम असेल तर तेव्हाच ती उलन लावायची आहे आणि लावल्यानंतर तिला दाबत दाबत ती पुढे न्यायची, कारण की त्यामुळे काय होतं, ती आपली जी उलन आहे तर ती चिपकली आहे का नाही ते आपल्याला त्यावरून समजते. कारण की बऱ्याच वेळेला ग्लू थंड झाला तर त्यावरती लोकर आहे तर ती उलन आहे तर ती चिपकत नाही. पहा, इथे आपले जे बाजूच्या पाकळ्या आहेत तर त्या पूर्ण झाल्या आहे. त्यानंतर छोट्या ज्या पाकळ्या आहे बाजूच्या तर त्या देखील आपण ते जे शेड आहे तर त्या शेडने आपण पूर्ण करून घेणार आहोत, जेणेकरून ती डिझाईन आहे तर ती अधिक आकर्षक दिसणार आहे. इथे देखील आपण छोट्या पाकळ्या आहे तर त्या देखील त्याच रंगसंगतीने करून घेतलेला आहे. आता मधला जो सर्कल आहे तर तो सर्कल करताना आपण सेंटर आधीच डिझाईन करताना सेंटर काढून घेतलेलं होतं, जेणेकरून सेंटरपासून आपल्याला सुरुवात करता येईल.
आता सेंटरपासून सुरुवात का करायची, तर कारण की आपण जर बाजूने कॉर्नरपासून जर सुरुवात केली तर आपले जर सर्कल आहे तर तो चांगल्या पद्धतीने येणार नाही, त्याचा आकार आहे तर तो चुकेल, व्यवस्थित येणार नाही. त्यामुळे जर आपण सुरुवातीपासून जो केंद्रबिंदू आहे तिथून जर आपण उलन लावायला सुरुवात केली तर त्याचा आकार जो आहे तर तो देखील इथे सारखा येणार आहे. इथे पण तुम्ही लक्षात ठेवा की मधला जो लाईट कलर आहे त्याची तुम्ही किती लाईन करणार आहात, 2, 4, 5, तर त्या सारख्याच लाईनी करा, म्हणजे त्याचा आकार जो आहे तर तो कमी जास्त होणार नाही. दुसरा लेअर करताना त्याच्यात जर तुम्ही 4 लाईनी करणार आहात किंवा 5 लाईनी करणार आहात तर ते देखील ठरवून घ्या, कारण की एकीकडे कमी जास्त झालं तर पुढे पूर्ण जो आकार आहे तर त्याचा आकार हा बिघडत जाणार आहे. तर मध्ये देखील आपण इथे रंगसंगतीचा वापर केलेला आहे. लाईटपासून आपण डार्ककडे जाणार आहोत. तर इथे आपण मध्ये लाईट पिवळा कलर घेतलेला आहे, त्यानंतर थोडासा डार्क पिवळा कलर घेतलेला आहे आणि पुढे आहे तर आपण ऑरेंजची शेड लावणार आहात, तर जेणेकरून मधला जो भाग आहे तर तो अधिक उठादार दिसणार आहे. पहा पुढे आपल्याला मोराची पिसं आहे तर ती पिसं रंगसंगतीने तयार करून घ्यायची आहेत. मोरांच्या पिसासाठी डार्क निळा कलर हा उठादार दिसत आहे, तर तिथे देखील त्यांच्या रंगसंगतीचा वापर केलेला आहे. पहा आता बऱ्याच वेळेला जी लोकर असते तर ती बारीक येते, तर बारीक लोकर सुरुवातीला जर असेल तर ती कापून टाकायची, जेणेकरून जी डिझाईन आहे तर ती विरळ दिसणार नाही. आणि जी जाड आकाराची उलन असते तर तिचा वापर तुम्ही डिझाईन करण्यासाठी करू शकतात, जेणेकरून जी आपली डिझाईन आहे तर ती चांगल्या पद्धतीने तिथे येणार आहे, दाट आणि छान असे तिचे आकर्षक ते वाटणार आहे. तर इथे जी बाजूची लाईन आहे ती डार्क निळ्या रंगाने मी करून घेत आहे. तर इथे देखील मी डार्क निळ्या रंगाची आहे, तर इथे 2 लाईनी घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर लाईट शेड आहे पुढचा, तर तिथे त्याच्या मी 2 लाईनी घेतलेल्या आहेत, म्हणजे जेणेकरून आकार जो आहे तर तो तिथं सर्व सारखाच येणार आहे. जे पीस आहे तर तिथं ते त्यांचे आकार आहे तर तिथे कमी जास्त वाटणार नाही, म्हणजे सर्वच आकार जे आहे तर तिथे ते एकसारखे दिसणार आहेत. पहा इथे किती सुंदर आकर्षक असं ते दिसत आहे. त्यानंतर पहा हा जो मोराचा पिसाचा आकार दिसत आहे तर हा थोडासा मोठा आहे, परंतु मोठा जरी असला तरी इथे त्याचे जे लेअर आहे ते जर इथे वाढू शकतात, मग जेणेकरून आकाराच्या हिशोबाने आपल्याला किती लेअर घ्यायचे आपण तिथं अंदाज तो लावू शकतो. काळ्या रंगाची बॉर्डर केलेली असल्या कारणामुळे जे पीस देखील आहे तर ते अगदी उठावदार दिसत आहे. शक्यतो तुम्ही डिझाईन कुठलीही तयार केली तर तिला बॉर्डर जर केली तर ती जी डिझाईन आहे ती नक्षी आहे तर ती अधिक चांगल्या प्रकारे उठावदार दिसत असते. ग्लूगनचा वापर करता ज्यावेळेस तुम्ही डिझाईन तयार करत असता, ग्लूगनचा वापर हा करत असताना ग्लूगन ही कंटिन्यू चालूच ठेवत जा, कारण की ती जर तुम्ही मध्ये बंद केली तर तिथं जे ग्लू आहे तर तो थंड होतो आणि त्याच्यामुळे आपलं जे काम आहे तर ते लवकर होत नाही आणि त्यामुळे जी उलन आहे तर ती देखील चांगल्या प्रकारे तिथे चिपकत नाही. मग त्यामुळे जर तुमची लाईट कंटिन्यू असेल तर तिथं चांगल्या पद्धतीने तुमचं हे जे मॅट आहे तर ती चांगल्या पद्धतीने तुम्हाला तयार करता येईल, परंतु जर लाईट जात असेल तर तुम्हाला मात्र तिथे काम करायला अडचण येऊ शकते. पहा इथे आपण मान आहे तर ती देखील करून घेतलेली आहे. डोळ्याचा जो भाग आहे तिथे आपण बॉर्डर काळ्या रंगाने केलेली आहे. मधला भाग हा आपण पांढऱ्या रंगाची उलन तिथं वापरलेली आहे. पीस झालेली आपली अगदी आकर्षक अशी दिसत आहेत. मानेचा भाग देखील झालेला आहे आपला. डोळे वगैरे चोच देखील आपण करून घेतलेली आहे. बॉर्डर केल्यामुळे जी नक्षी आहे तर ती अधिक उठावदार दिसत आहे. मैत्रिणींनो, हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. आत्ताच मी यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे आणि बऱ्याचशा कलेच्या वस्तू मी तयार करत होती, परंतु त्याचे व्हिडिओ कधी केले नव्हते. तर मला वाटलं की कुठेतरी तयार करावं आणि स्वतःच एखादं यूट्यूब चॅनल तयार करावं, त्यावरती अपलोड करावे. काही कुठं चुकलं असेल तर मैत्रिणींनो मला नक्कीच कमेंट करा तसं. पहा त्यानंतर पुढे आता आपण मानेजवळचं जे फुलं आहे तर त्याचं तिथे छान असे पाकळ्या तयार करून घेऊ. तर इथे देखील डार्क शेडचा वापर केलेला आहे. डार्क ऑरेंज कलरची जी शेड आहे तर त्याचे तिथे 2 लाईनी घेतलेल्या आहेत. इथे देखील तुम्ही ठरवून घ्या की तुम्हाला लेअर किती घ्यायचे आहेत, लाईन किती घ्यायचे आहेत, जेणेकरून तुम्ही प्रत्येक वेळेला ते जे आकार आहे तर ते आकार तिथं तुमचे कमी जास्त होणार नाही. प्रत्येक ठिकाणी आकार करत असताना जर सारखे आकार असतील तर ते शक्यतो त्याचे ज्या लाईनी आहे तर त्या ठरवून घ्या, म्हणजे जेणेकरून आकार एकसारखे दिसतील आणि जी तुमची नक्षी आहे जी मॅट आहे तर ती नक्कीच तिथे आकर्षक दिसणार आहे. पाय त्या पण फुलाचे किती सुंदर असं उलन चिटकून तयार करून घेतलेले आहे. फायनली आपली अतिशय आकर्षक अशी
उलन रंगोली मॅट तयार झालेली आहे. पहा किती आकर्षक आणि सुंदर दिसत आहे. नक्कीच आपण तिचा आता दिवाळीसाठी वापर करून घेऊ शकतो. धन्यवाद मैत्रिणींनो.